नमस्कार गावाला, कशा सगळे एकदम मजेत ना. तर ह्यावेळी आपण चाललो आहे कोकण दौऱ्यावर. म्हणजे पहिलं तुम्हाला सांगेन आपण म्हणजे आत्ता तरी आपण चाललो आहे खेडला, निलिशेच्या गावाला शिमग्यासाठी. आणि आमच्यासोबत आहे यावेळी मम्मी पप्पा, लारण्या रेडी झालेली आहे, त्रयान आणि निलिशा बेडरूममध्ये तयार होतात आहे. आणि आमच्यासोबत आहे यावेळी ताई, जिजू, रितान आणि प्रीती अँड कंपनी. तर ट्रेनने येतात आहे, वंदे भारतने येतात ते लोक. तर 5:30च्या ट्रेनमध्ये बसले ते लोक, लवकर पोहोचतील 8, 8:30, 9 वाजेपर्यंत आहे गॅस. आणि आता वाजले सव्वा सहा वाजले. तर चला, गाडी आपण कालच रात्रीमध्येच सामान सगळं पॅक करून घेतलं होतं. आणि एवढं अजून सामान आहे. आता हे कुठे ठेवणार आहे माहिती नाही. फॅन बिन पण घेतला आहे यावेळी, गावाला गरमी खूप आहे ना त्यामुळे. आणि बाकीचं जाता जाता तुम्हाला आपला रस्ता पण दाखवीन, मुंबई टू खेडचा. म्हणजे रस्ता कसा आहे, इकडून मुंबई टू कसा आहे, पोचेपर्यंत कसं रस्ता असणार, ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार. आणि ताई आणि जिजू पण येतात, त्यांची गाडी वेगळी असणार, ती त्यांच्या गाडीमध्ये येणार, आमच्या गाडीमध्ये आम्ही असणार. आणि दॅट्स ऑल. बाकी हा प्लॅन खूप मोठा असणार, तुम्हाला पार्टमध्ये माहिती पडणार कुठे जातो आपण. बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले 500 सबस्क्रायबर आता होणार आहे लवकरात लवकर. काय बोलायचं तुम्हाला, बोल. काय बोलते? लाईक करायला. मग पुरं बोल, लाईक, शेअर, सबस्क्राईब बोल ना. चला मग आपण गाडी निघाल्यानंतर बोलूया, कारण की पेट्रोलचं आपण सगळं भरून घेतलं आहे पहिल्यापासूनच. पेट्रोल आपण सगळं भरून घेतलेलं आहे, रात्रीच काल भरून घेतलं आणि गाडी लावली होती पार्किंगमध्येच. तर निघताना तुम्हाला दाखवतो मी. हे तिकडे स्विमिंग पूलमध्ये काय करणार मजा. चला मग गाडीवर बसल्यानंतर तुम्हाला भेटू. सगळं सेट झालेलं आहे गाडीमध्ये. एकदम जागा, एकदम बसायला जागा नाही आहे. आणि लाराने कुठे गेली? अरे बापा, लाराने सगळे ठुसलंय. बाप्पा तिकडे कोपऱ्यात बॅग घेऊन. लाराने, निलिशा आणि त्रयान नको तर आपण खिचू नको. तो आपलं जग बघतोय त्याचं आहे ना. आले बापले बाप. चला मग आपण रेडी तर झालो आहे. सगळं सामान अर्ध थोडं आता फॅन बिन घेतला एक्स्ट्रा, तो टाकणार आपण जिजूच्या थोडं गाडीमध्ये. त्यांची गाडीमध्ये जागा आहे ना, ते 2च जण आहे ना, त्याच्या गाडीमध्ये टाकू सामान थोडं. आणि मग आपलं तर पेट्रोल भरून झालं आहे. आता जिजूचं पेट्रोल बघायचं बाकी आहे, ते भरल्यानंतर मग आपण निघूया. आता पेट्रोल पंपलाच भेटणार आहे ते पण. चला मग आपण श्री गणेश करूया, गणपती बाप्पा मोरया. चला मोरया. तर गावाला वाजले आहे 7:30, 5:30ला निघायचा आपला प्लॅन होता. पण माहिती होतं मला का ते लेट होणारच आहे, कारण सगळ्यांना घेऊन निघायचं म्हणजे एकदम. पण एकटे निघायला तर टायमावर निघू शकतो, बाकी लोकांना घेऊन निघायचं, सामान विमान सेट करा, सगळं हे करा ते करा. आता आपण वाट बघतोय पेट्रोल पंपवर. हा समोर पेट्रोल पंप आहे गोरेगावचा. वाट बघतोय दीदी, जिजूचा फोन उचलत नाही आहे. बघूया आता किती टायमध्ये पोहोचणार इकडे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, काय पहिलाच आपला जायचं आहे खेडला, त्याच्यानंतर पुढचा प्लॅन तुम्हाला हळूहळू माहिती पडणार. त्याला आला जिजूचा कॉल, ताईचा कॉल आला. तर ताईचा आता कॉल आला होता, ताई आता निघाली आहे. ताईचा आता कॉल आला होता, ताई आता निघाली आहे. बिल्डिंगच्या बाहेर गाडी निघाली त्यांची. आता येतात ते लोक, 15 मिनटं तरी लागणार हार्डली इकडं. फक्त त्यांच्या इकडे थोडं ट्रॅफिक नसायला पाहिजे. ट्रॅफिक सकाळचा नसणार, पण तो 1 वे चालू आहे त्यांच्याकडे. तर मग तुम्हाला बोलतो, हां आपण पहिला आपण जाणार आहे खेडला शिमगा सेलिब्रेट करणार आहे. शिमगाच्या नंतर काय प्लॅन आहे तुम्हाला तर पुढच्या ब्लॉगमध्येच माहिती पडणार. कारण की हा ब्लॉग जो आहे, हा ब्लॉग आहे आपला मुंबई टू खेड.
आपला रस्त्याचा ब्लॉग आहे, कसं काय रस्त्यामध्ये काय काय भेटणार, कसा रस्ता आहे मुंबई टू खेडपर्यंतचा तुम्हाला माहिती पडेल. त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला पुढचे रस्ते पण माहिती पडेल कुठे आपण चाललो आहे. कॅमेरा फिरल्यानंतर फटकन डोळे उघडले येईनी. हा हे बघा इकडे झोपायला चालू. हे लोक बाहेर बघतात. चला मग ताईची वाट बघू किती टाइम मध्ये येतं बघूया. आली ताईची आणि जिजूची गाडी. आता पेट्रोल भरायला जातं ते. सामान थोडं शिफ्ट करायचं आपल्याला त्यांच्या गाडीमध्ये. त्यांच्या गाडीला थांबूया आणि थोडं सामान शिफ्ट करूया. इकडे एवढं सामान आहे. त्यांच्या गाडी डिक्की मोठी आहे ना, होंडा सिटी आहे, तर डिक्कीमध्ये आहे सामान जाईल. चला पकड्या त्यांना. मग सामान टाकलं तिकडे शिफ्ट केलं थोडं सामान. थोडं हलकं बसायला जमलं या लोकांना. मग आता चला मग निघूया. आता लोकेशन टाकलं आपण खेड भरणा नाकाचं. जिजू गाडी पुढे तिकडे व्हाईटवाली आणि आपण पाठी. चला मग भेटू रस्त्यामध्ये तुम्हाला. आपण आता पण पाली रोडने जाणार आहे. तसं आपण हर वर्षी पाली रोडने जातो. म्हणजे खपोलीच्या आपला पुढच्या लेफ्ट मारून म्हणजे वॉटर इमॅजिकाच्या रस्त्याने तो रस्ता आपल्याला बेस्ट पडतो. आपण त्याच रूटने जाणार आहे त्या पुढे पण. चलो घाटकोपर मानखुर्द पोचलो आहे आपण. आणि ब्रिजवर ट्रॅफिक बघा एवढी आहे. एवढा ट्रॅफिकमध्ये आपण किती वाजता पोहोचणार काय माहिती. आता वाजले आहे 8:30. बघूया ट्रॅफिक कितपर्यंत आहे. कारण की इकडे याच्यामध्ये मॅपमध्ये तर दाखवते लाल लाल एकदम लाल भडक. बघूया पुढे बघूया कुठपर्यंत ट्रॅफिक भेटते आपल्याला. आप क्या देख रहे हो, क्या चाहते हो, काय देख रहा है बे. काय बघतो गोलू. गोलू काय बघतो तू. मी ग्लेअर्स घातले ना ते बघतोय. त्याला पोहोचलो आपण मुंबई पुणे हायवे. वाकडा वाकडा होऊन बघतो. भावा काय बघतोय. गाडी चालवतोय मी तर बघतोय. काय बघतो काय बघतोय तू. काय बघतोय. चला चला चला. जिजू आणि पाठीच आहे. पाठच्या गाडीवर पुढे येतात आहे. चला आपण खपोली क्रॉस करून लेफ्ट मारून आता आतमध्ये साईडला आलो आहे नाश्ता विष्टा करायला. आता वडापाव गरम गरम वडापाव निलिशा खाते आहे. लानांना फक्त पावच खात नाही, ग्रेप्स खाते लारांनी. आणि मम्मी वडापाव आणि ताई वडापाव खाते. ताई पण वडापाव करते. चला 3.5 तास राहिले आपल्याला. पण नाश्ता करून आपण निघूया 3.5 तासामध्ये पुढे जाऊया. चला झाला आपला नाश्ता वडापाव चाय कॉफी पिऊन झालंय सगळ्यांचं. दोघांचं झालंय. आता निघूया 3-3.5 तासामध्ये खेड. निलिशा खाते आता वेफर. आणि हा हॉटेल होता समर्थ. मस्त होता इकडचा वडापाव. ट्राय करा इकडे खपोलीला आल्यानंतर, लेफ्ट साईडला आल्यानंतर तुम्ही. चला इकडे झोपले हे लोक. पार्टी मस्ती चालू आहे लारांची आणि त्रयांची. चला निघूया आता पुढे. डेट होता आपल्याला. पोचलोय आपण इमॅजिकाला. एवढी गर्दी तर दिसत नाही इमॅजिकाला. गाडी एवढीशीच आहे. हे काय हे तर काय पण नाही. इमॅजिका म्हणजे किती गाड्या असायला पाहिजे इमॅजिका. आज सॅटर्डे तसा सॅटर्डे आहे तर सॅटर्डे संडेच यांचा जास्त करणं हे असतं. एक्झाम चालू आहे कदाचित. हा एक्झाम संपल्यानंतर मग इकडे पण चालू तेव्हा इकडे पण लागल्या गाड्या मस्त. पार्किंग फुल आहे इकडे शॉप्स. तर आपण आपलं डेस्टिनेशन दुसरं आहे खेड. आपण तिकडेच लक्ष देऊया. एक इमॅजिका आपण नंतर प्लॅन करू परत. चलो पोचलो आता पालीला. पालीच्या मंदिराच्या इकडून आपण निघतो. हां राईट मारून निघायचं इकडून नाही. या राईट साईडला या साईडला मंदिर येतं
आपण आता जायचं ह्या साईडनी. हा पाली नगरपंचायत पाली. लेफ्ट साईडला आपलं मंदिर येतं. आपला सरळ हाच रस्ता कंटिन्यू करून जायचा पुढे पालीचा. नाही ते लोक येतात पाठीमागे गाडी फॉलो करतात. ताई आणि जिजू माझी गाडी फॉलो करतात. ते लोक आमच्या पाठीपाठीच येतात. हा रस्ता नाही जायचा आपल्याला. चलो NH54. चला इकडून आपल्याला माहिती इकडून लेफ्ट घ्यायचं आहे. गेला इकडून नाश्ता केला होता. ऑलमोस्ट इकडे तर रस्ते तर चांगले झाले आपल्या हायवेचे. बघा आता कुठपर्यंत चांगले आहेत तुम्हाला दाखवेन मी पुढे रस्ते. पूर्ण चांगले रस्ते आहेत. कोकण रेल्वे. कोकण रेल्वे पण रेल्वे नाही दिसत कुठे. वाजले आहे 11:15 वाजून गेले. पोहोचतोय आपण. अजून टाइम आहे 2 तास. 2 तास सन्नाटा दुपारचा वेळ गरमी. चलो काय संगमेश्वर आहे काय आलं हे. महाड आलं काय. महाडला पोहोचलो आपण. महाडला पोहोचलो. चलो महाडचे रस्ते बघा. हे तर नॉर्मलच आपलं जसे आहे तसे. महाड बोलते. रोहायला झालं ना. महाडला झालं. अच्छा इकडे ब्रिज बनते अजून काम चालू आहे. वॉक इन प्रोग्रेस. वॉक इन प्रोग्रेस कधीपासून चालू आहे काय माहिती पण काम चालू आहे. ठप्प तर नाही पडलंय पण काम चालू आहे. किती वर्षापासून काम चालूच राहणार आहे. ते कधीपर्यंत संपणार आहे काय माहिती. धीरे धीरे. चलो फिर देखते आगे. इकडचे रस्ते. लय रस्ते लागलेले आमचे इकडे. लगे रस्ते हमारे लगे रस्ते. महाड आहे पुणे लेफ्ट साईडला आहे. आमचं महाड आहे. आपण महाडला पोहोचलो आहे. अजून रस्ते लगे हुए. किती टाइम घेणार हे लोक रस्ते बनवायला काय माहिती. अजून इकडे चालूच आहे महाडच्या पुढे रस्ते बनायला. आपल्या इकडे पण आहे ना. ते संपलं का काम माहिती नाही. ते ऍक्सिडेंट झालेले ते हे रस्ते तर इकडे रस्ते लागलेले आहेत. डायव्हर्जन करून कंटाळा आणला आता. मध्ये पॅचेस आहेत ते चालू आहे काम. बाकी तर रोड मध्ये चांगलेच आहे. मध्ये पॅचेस आहेत थोडे. इकडे लेफ्ट राईट करायला लागतंय. लालपरी आला इंदापूर मार्केटमध्ये आहे आपण आता. इंदापूर मार्केटमध्ये आहे. बाजूला आहे आपला बस स्टॉप इंदापूरचा. आणि वाजले आता 11:40 आणि पोचायला आपला अजून 2 तास लागणार आहेत. हा इंदापूरचा मार्केट. चलो सगळे झोपले इकडे. आणि ट्रॅफिक आहे मजबूत. खूप 20 मिनिटाचं ट्रॅफिक दाखवत आहे. कलमजेकडे कुठेतरी पोचलोय. तिकडे ट्रॅफिक मजबूत आहे. ही नदी जुना ब्रिज आहे. नदी आहे समोरच. चलो ट्रॅफिक तो ट्रॅफिक आहे सही. चलो अभी पोचलो आहे माणगाव.
माणगावला एवढं ट्रॅफिक काय ऐकतच नाही बाबा. खूप लाईन लागलेली एकदम मजबूत. हा माणगाव पोचलोय आता. बघूया किती टाइम लागतो. 2 तास लागतोय. आपलं 1 वाजता पोचायचं होतं. आता तिकडे 2 वाजेपर्यंत होणार. काय बघूया आता किती वाजतात ते. ट्रॅफिक एवढा मजबूत आहे. काय समोरच बंगला बनवलाय एवढा मस्त सुंदर. हळूहळू करून गाडी पुढे येतात. आणि हे पाठचे हे बघा ही अनेक गाडी येते. हे लोक पुढे जाऊन आणि ट्रॅफिक करतात. ट्रॅफिक पहिलंच पुढे आहे. एवढं पुढे आणि ट्रॅफिक करतो. इकडंच थांबलाय बघा. त्या माणगाववरून राईट मारूनच काढली. छोटासा रस्ता आहे. कारण की तिकडे अर्धा तासाचा ट्रॅफिक आहे. म्हणजे गाडी काय हलतच नाही. थोडी पण हलत नाही आहे. मला काय म्हणलं पुढे जाऊन मारला राईट. आता हा रस्ता तिकडेच जोडणार. पण थोडं फिरून जोडेल. पण आपल्याला निघायला तरी भेटेल. कारण की ट्रॅफिक तो हलतच नाही आहे. इकडे पुढे काय झालं आहे काय झालं नाही झालं आहे तर मला माहिती नाही. बघूया मी आता हा रस्ता मी काढतोय. बघूया कुठे पोचतो. चिपळूण 99, रत्नागिरी 87 किलोमीटर. 187 किलोमीटर पोचलो आहे आता. कुठेतरी कुठे वीर रेल्वे स्टेशन पोचलो आहे. आणि वाजले आता 1 आसपास. 2 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे आपण. घरी टच व्हायला पाहिजे. बघूया किती वाजता आता पोहोचतो. बाकीचा रस्ता तर चांगला होता. तिकडे तुम्हाला खडबड दाखवली. तेवढेच रस्ते खराब होते. हे रस्ते सगळे एकदम सुंदर आहे. कारण की पाणी मार्ग नाही आला तर एवढे रस्ते आम्हाला खराब नाही भेटले. थोडे बहुत भेटले मध्ये. जास्त नाही. डायव्हर्जन मतलब 5-6 डायव्हर्जन भेटले. बाकी हा रस्ता एकदम सुरळीत आहे. आता मी पण पळवतो आहे गाडी. कारण की झाली आहे दुपार आणि आपण पोचतोच आहे. तिथे प्रीती सकाळच्या ट्रेनमध्ये 5:30 वाजता बसली आणि 8 वाजेपर्यंत पोचली. पण वंदे भारतने गेली होती. चला आंबेड आलंय. आंबेड चलो. लाहोर आला. लाहोर लोहारे. कुछ भी अरे कहना क्या चाहते हो. लोहारेला पोहोचलोय आपण आता. मोस्ट ऑफली अर्धा तास भरणा नाक्याला आणि 5 मिनिटात निलिशाच्या गावात एंट्री. जिजू पण तकला असेल गाडी चालव. एवढा पहिल्यांदाच गाडी काढली ना तेवढी लांब. त्यांनी कदाचित पहिल्यांदाच एवढी लांब काढली गाडी. हे तर काय नाही आता. हिचं 6-7 तासावर आहे. पण आमचं तरी कणकवली 10-11 तास आहे मुंबईवरून. तर कंटिन्युटी पण गाडी चालवायचं एकदम खतरनाक. तरी खेड 6 तास आहे. चला ऊन एवढं इकडे आहे बरं. आपण गाडीमध्ये AC मध्ये जातोय. तिकडे ते गरमी असेल. आपलं तसं पण तिकडे एवढा लवकर काय काम नाही आहे. कारण की पालखी पण आज नाही उद्या येणार आहे. आय गेस उद्याच येणार आहे. तर आपल्याकडे आजचा टाईम आहे. म्हणजे आज पण पालखी नाचवणार आहे. पण ते पाठच्या वाडीमध्ये ना. हा पाठची घर आहे ना आपली. पाठच्या घरीसाठी. आणि उद्या सकाळी निलिशाचं घर आणि भावांचं घर घेतील. बघूया ते पण तुम्हाला बघायला भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत इकडे पण चाललंय रोडचं काम. डायव्हर्जन परत चालू झाले. परत सुरळीत होता रस्ता. आता रस्त्याचं काम चालू परत. रस्त्याचं काम चालू त्या साईडला. काम चालू नाही म्हणजे असंच आहे. ठप्प पडलेलं आहे. कशेडीचा आलाय बोगदा आता. तर बघूया आपल्याला जायला पण चालू आणि येणं पण चालू आहे. काय फक्त जाण्याचं चालू आहे माहिती पडेल. या रस्त्यात माहिती
वाटतंय काय हा चालू आहे. दोन्ही चालू झाले, दोन्ही बोगदे चालू झाले, येण्यासाठी पण जाण्यासाठी पण. म्हणजे तुमचे 40 मिनिटं वाजतात आता, 40 ते 50 मिनिटं तुमचे वाजतात. दोन्ही बोगदे चालू झालेले आपल्या इकडचे. हा जायचा मुंबई रिटर्न यायचा हा, आणि हा गावाला जायचा म्हणजे खेड कटकवली जायचा. अंधारे पण आतमध्ये लाईट चालू नाही, लाईट नाही आहे, तर थोडं प्रॉपर लाईट आणि पार्किंग लाईट चालू ठेवूनच या तुम्ही. मी पण चालूच ठेवली आहे. आणि बाईक असेल तर मध्ये मध्ये पाणी येत असेल, थोडं स्पीड कंट्रोल ठेवा. फुल लाईट, मी पण फुल लाईट चालू केली आहे म्हणून पुढचं पार्ट दिसतंय सगळं. खेड 19 किलोमीटर, 19 किलोमीटर म्हणजे आता राहिले आपले 17 मिनटं. 17 मिनटावर खेड भरणा नाका आहे ना, तिकडून आपल्याला खेड थोडा थांबायला लागणार. काय ना काय घ्यायचं, घरी जायचं अगोदर. बाकी आता किती टायमात पोहोचतोय. चलो, तर आपण पोचलो आता भरणा नाका. आणि निलिशा गेली आता सगळं सामान बिमान घ्यायला, थोडं बहुत असं घर घेऊन जाण्यासाठी. आणि हा रस्ता जाणार, साई रिसॉर्टच्या कडून हा रस्ता होतो तिच्या गावाला. तर तो रस्ता पण तुम्हाला दाखवतो. इकडे पोचल्यानंतर मग हा ब्लॉग संपवूया आपण. हा रस्ता आणि टर्न मारून आपण आलो आहे या रस्त्यावर, निलिशाच्या घराचा रस्ता. हा रस्ता आपला निलिशाच्या घरी जातो. हा याचा नवीन मंदिर बनलेलं आता. मारुतीचं आपण तुम्हाला संपूर्ण आतून पण दाखवू. आता फक्त झलक दाखवतो. गोड्यांचं पण आतून केलेलं आहे मस्त एकदम. हा कम्प्लीट तुम्हाला दाखवू पण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर पोचलो आपण निलिशाच्या घरी. हा घर आहे. चला मग हा ब्लॉग आपण इकडे संपू. भेटूया एक नवीन ब्लॉग घेऊन, नवीन जागेवर. नवीन जागा इथेच असणार, पण शिमग्याचा ब्लॉग असणार तो. टाटा बाय बाय.